नमो नमः विद्यार्थी मित्रांनो, संस्कृत सॉंग्स बाय अमोल महाजन या यूट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्वांचं हार्दिक सुस्वागतम। मी अमोल महाजन या यूट्यूब चॅनल मध्ये संस्कृतच्या विद्यार्थ्यांसाठी असे नवनवीन व्हिडिओ घेऊन येत आहे। संस्कृतच्या विद्यार्थ्यांना संस्कृत हा विषय अत्यंत सरळ जावा या विषयाने आपण हा व्हिडिओ बनवत आहे। तर नक्की या व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि सबस्क्राइब करा। तर विद्यार्थी मित्रांनो, तर आज आपण सुक्तीसुधाचा पहिला छंद मागच्या व्हिडिओ मध्ये आपण पाहिला होता, त्या व्हिडिओची लिंक या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन मध्ये आपण टाकणार आहोत। चला तर सुक्तीसुधाचा हा द्वितीय श्लोक आज आपण अभ्यासणार आहोत। कक्षा 10वी आणि आमोदह संपूर्ण संस्कृतम मधला हा सुक्तीसुधा नावाचा पाठ आहे। सुक्तीमध्ये सु म्हणजे सुवचन, सुवचन असलेले जे अमृत आहे ते आपण या पाठामध्ये पाहणार आहोत। तर हा जो दुसरा पाठ आहे, तो दुसरा पाठ नीती शतकात नावाच्या या ग्रंथामधून घेतलेला आहे। आणि हा जो श्लोक आहे, या श्लोकाचं जे वृत्त आहे ते वृत्त आहे वसंत तिलका। तर अशा प्रमाणे आपण या वसंत तिलकाप्रमाणे छंद गाणार आहोत। आणि नीती शतकामधून जे श्लोक दिलेला आहे त्याच्यामधली जी सुक्ती आहे ती आपली सुक्ती ही आहे की न्यायात पतः पदम न धीरा प्रविचलंती। म्हणजे काय आपण ते पाहणार आहोत। न्यायात पथः प्रविचलंती पदम न धीरा, अशा प्रमाणे ही सुक्ती आहे। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, आपण पाहण्याचा प्रयत्न करूया आणि बघूया। तर आपण वसंत तिलकाप्रमाणे हा छंद गाऊया। बघा, निंदन्तु नीति निपुणा यदि वास्तुवन्तु लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम् अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा न्यायात् पथ प्रविचलन्ति पदं न धीरा। अशा प्रमाणे आपण हा जो श्लोक आहे तो श्लोक गायलेला आहे। तर थोडस हे जे लक्ष्मी आहे, इथे दोन विसर्ग आहेत, अत्यंत सुंदर रित्या प्रमाणे इथे हे लिहिले आहे। चला तर मग आपण या श्लोकाचा जो अर्थ आहे त्या अर्थाकडे जाणार आहोत आणि इथे एक विसर्ग आहे। चला, अशा प्रमाणे आपला जो श्लोक आहे पुन्हा एकदा आपण गाऊन बघूया। निंदन्तु नीति निपुणा यदि वास्तुवन्तु लक्ष्मी समाविशतु गच्छतु वा यथेष्टम् अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा न्यायात् पथः प्रविचलन्ति पदं न धीरा। अशा प्रमाणे आपला श्लोक आहे। या श्लोकाचा आपण अन्वय बघूया। यदि नित्ति निपुणः स्तुवन्तु निंदन्तु वा स्तुवन्तु लक्ष्मी समाविच्छतु वा गच्छतु मरणम अद्य एव वा या युगान्तरे वा तथापि धीराः न्यायात् पतः पदं न प्रविचलन्ति या प्रविचलन्ति न। अशा प्रमाणे या श्लोकाचा अन्वय आहे। तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, या अन्वयानुसार आपण अर्थाची तयारी करूया। चला अर्थ बघूया आपण। यदि पाहायला गेल्यास यदि अपि सुद्धा नीतीमध्ये निपुणा, नीतीमध्ये निपुण असलेले, नीती म्हणजे नीतिशास्त्र आहे, नीतिशास्त्रामध्ये निपुण असलेले, प्रवीण असलेल्यांची। मग नीतीमध्ये निपुण असलेले जे सज्जन असतात त्यांना इथं म्हटलेलं आहे की नीतिशास्त्रामध्ये जे प्रवीण आहेत त्यांची निंदन्तु वास्तुवन्तु, निंदन्तु निंदा हो, वा म्हणजे अथवा, स्तुवन्तु म्हणजे स्तुती हो। निंदन्तु म्हणजे निंदा करणे आणि स्तुवन्तु म्हणजे स्तुती करणे। हा समानार्थी विरुद्धार्थी शब्द ही आपल्याला इथे पाहायला भेटतो। निंदा म्हणजे निंदा करणे, स्तु म्हणजे स्तुती करणे व्यतिरिक्त आहे। त्यांची निंदा हो अथवा स्तुती हो, की कुणाची, की जे नीतिशास्त्रामध्ये प्रवीण आहेत त्यांची। अजून निंदा हो अथवा स्तुती हो त्यांच्याकडे लक्ष्मी, लक्ष्मी समाविशतु म्हणजे येवो, समाविष्ट हो त्यांच्याकडे, वा गच्छतु,
गच्छतु म्हणजे जाऊ. त्यांच्याकडे लक्ष्मी येऊ अथवा जाऊ. अजून बघा पुढे, मरणम अद्य एव वा. मरण अद्य म्हणजे आज येऊ, वा म्हणजे अथवा. मरण आज येऊ अथवा, हे आद्य बरोबर करतो इथे, हे लई तंगड झाली. आद्य आज येऊ अथवा युगांतरे काही युगाने येऊ. युगाने म्हणजे काही काळाने, काही वेळाने, जसं आपल्याला पाहिजे तसं घ्यायचं. मरण आज येऊ अथवा काही वेळाने येऊ, काही युगानंतर येऊ, काही वेळानंतर येऊ. तथापि तरी सुद्धा धीरहा. बघा धीरा शब्द किती मस्त दिलेला आहे. धीरा म्हणजे सज्जन. तरी सुद्धा सज्जन न्यायात पतः. न्यायाच्या पथ म्हणजे मार्ग, मार्ग म्हणजे रस्ता. न्यायाच्या रस्त्यावरून पदम म्हणजे पाय, न प्रविचलंती म्हणजे काढत, न म्हणजे नाही. की हे जे न्यायाचा जो मार्ग आहे, त्याच्यावरला जो आपला पाय आहे, त्याच्यावर चालणारा जो पाय आहे, तो काढत नाही. अशा प्रमाणे हा श्लोक इथं दिलेला आहे. मग काय अर्थ होतोय मुलांनो बघा, नीतीमध्ये निपुण असणाऱ्यांची किंवा प्रवीण असणाऱ्याची निंदा हो अथवा स्तुती हो. त्यांच्याकडे लक्ष्मी आज येऊ अथवा जाओ, त्यांचे मरण येऊ अथवा जाओ, तरी सुद्धा धीर व्यक्ती न्यायाच्या रस्त्यावरून आपला मार्ग कधीच काढत नाही. असा हा छंद होता. पुन्हा एकदा आपण छंद गाऊया. निंदन्तु नीति निपुणाय दिवासुवन्तु, लक्ष्मीः समाविशतु गच्छतु वा यथेष्टम्, अद्यैव वा मरणमस्तु युगान्तरे वा, न्यायात् पथ प्रविचलन्ति पदं न धीराः. तर विद्यार्थी मित्रांनो, तिसरा छंद आपण गाऊया. आत्मनो मुख दोषेन बध्यन्ते सुख सारिकः, बकास्तत्र न बध्यन्ते मौनम सर्वार्थ साधनम. तर विद्यार्थी मित्रांनो, या श्लोकामध्ये आपली जी सुक्ती आहे, मौनम सर्वार्थ साधनम, हे जे मौन आहे ते सर्व काही साधणारे आहे. मौनाने सर्व काही साधले जाते. त्यामुळे आपण व्यवहारामध्ये म्हणतो की मौन राहा, सर्व काही होईल. बघा, आत्मनो मुख दोषेन बध्यन्ते शुक सारिका. शुक आणि सारिका. शुक म्हणजे पोपट, सारिका आणि मैना. पोपट आणि मैना आत्मनः, कुठे आत्मनः म्हणजे स्वतःच्या, मुख दोषेन, मुख म्हणजे तोंड, दोषेन म्हणजे दोषाच्या, मुख दोषाने बध्यन्ते म्हणजे बांधल्या जातात, अडकल्या जातात पिंजऱ्याने. बघा, पोपट आणि मैना अत्यंत सुंदरतेने बोलतात आणि बोलल्यानंतर लोकांना ते छान वाटते आणि मग लोक आपण त्यांना काय करतो, एका पिंजऱ्यामध्ये बंद करतो. बघा आपण काय काय करतो, प्राणी चांगला दिसला त्याला पिंजऱ्यात टाकतो. म्हणून इथं दिलेले आहे, शुक आणि सारिका, पोपट आणि मैना स्वतःच्या मुख दोषामुळे बध्यन्ते बंधनात अडकतात. तत्र म्हणजे तेथे, अत्र तत्र कुत्र, अत्र म्हणजे येथे, तत्र म्हणजे तेथे, तर कुत्र म्हणजे कोठे, तेथे तत्र आलेला आहे शब्द. तत्र म्हणजे तेथे, बकः, बकामध्ये बकः, बक म्हणजे बगळा, न बध्यन्ते बांधल्या जात नाही, बंधनात अडकत नाही. का? कारण की बगळ्याचं मौन राहते. म्हणून मौनाने सर्व काही काय केल्या जाते, साधल्या जाते. मौनाने सर्व काही साध्य होते, साधल्या जाते. म्हणून या श्लोकाचा अर्थ आहे, पोपट आणि मैना स्वतःच्या मुखदोषामुळे बंधनात अडकतात, तेथे बगळा अडकत नाही, मौन बंधनात सापडत नाही. त्यामुळे मौनाने सर्व काही साधल्या जाते. असा हा श्लोक आहे. पुन्हा एकदा आपण श्लोक म्हणूया. आत्मनो मुख दोषेन बध्यन्ते शुक सारिका, बकास्तत्र न बध्यन्ते मौनम सर्वार्थ साधनम. चला विद्यार्थी मित्रांनो, तर चौथा छंद आपण या बोर्डवर लिहिलेला आहे. तर तिसरा छंदामध्ये आपण पाहिलं
बगळा आणि पोपट मैना कसे बंधनात अडकतात. तर चौथ्या छंदामध्ये जी आपली सुक्ती आहे ती सुक्ती आहे क्रिया सिद्धी सत्वे भवती महताम नोपकरणे. म्हणजे या सिद्धीचा अर्थ आपण अर्थाच्या द्वारे पाहणार आहोत. सर्वप्रथम चौथ्या छंदाचा जो वृत्त आहे तो शिखरिणी आहे. शिखरिणी या वृत्तामध्ये आपण गाणार आहोत. छंद अत्यंत सुंदर. आणि जो हा चौथा छंद आहे तो सुक्ती सुधामध्ये भोज प्रबंधात या ग्रंथातून घेतलेला आहे. तर चला तर मग शिखरिणी छंदानुसार या श्लोकाला आपण सुरुवात करूया. विद्यार्थी मित्रांनो, रथस्येकं चक्रं भुजगयमिता सप्ततुरगाः निरालम्बो मार्गः चरणविकलः सारथिरपि रविर्यान्ते वान्तं प्रतिदिनमपारस्य नभसः क्रियासिद्धिः सत्वे भवति महतां नोपकरणे. अशा प्रमाणे आपण शिखरिणी वृत्तामध्ये हा छंद गायला. त्या छंदाचा जो अन्वय आहे तो बघा. रथस्य एकम चक्रम भुजगयमिता सप्ततुरगाः निरालंबः मार्गः, त्यानंतर सारथी अपि चरणविकलः तथापि रविः प्रतिदिनम् अपारस्य नभसः अंतम याति महतां क्रियासिद्धिः सत्वे भवति उपकरणे न भवती. अशा प्रमाणे या जो श्लोक आहे त्या श्लोकाचा अन्वय होता. तर चला तर विद्यार्थी मित्रांनो, अन्वयानुसार आपण या श्लोकाचा अर्थ पाहूया. तर हा जो श्लोक आहे ते अत्यंत सुंदर आहे. या श्लोकामधली जी सुक्ती आहे ती काय आहे बघा. क्रिया सिद्धी सत्वे भवती. क्रिया म्हणजे कामाची, सिद्धी म्हणजे पूर्णता. कामाचं सिद्ध होणे म्हणजे कार्याची सिद्धी म्हणजे कामाची पूर्णता. सत्वे भवती, सत्व म्हणजे निश्चयाने. कामाची सिद्धी निश्चयाने भवती म्हणजे होते. महताम उपकरणे न भवती. महताम उपकरणे न. महताम म्हणजे मोठ्या मोठ्या उपकरणाने, साधनाने होत नाही. मोठ्या साधनाने होत नसते. पैसे किती असो, काम होते का? नाही. साधन किती आणून दिले तर होते का? नाही. सरांनी चिंटूला विचारले, चिंटू अभ्यास झाला का? उद्या परीक्षा आहे. तर चिंटू म्हणतो हो सर. सर म्हणते काय काय अभ्यास केला? तर तो चिंटू म्हणतो सर उद्या परीक्षा आहे तर बॅग घेतली, पेन घेतली, सायकल घेतली नवीन. नाही, चिंटूला पुन्हा सर विचारतात, अरे चिंटू अभ्यास झाला का तुझा? तर चिंटू म्हणतो सर अभ्यास होत राहतो. साधन जर एकत्र केले तर अभ्यास होत नाही. अभ्यासाला फक्त आपलं जे मन आहे ते एकत्रित करून वाचले पाहिजे, तेव्हा अभ्यास होतो. उपकरणाची जरूरत होत नसते त्याला. असो, चला तर मग बघूया. रथस्य एकम चक्रम. रथाला किती चाक आहेत? एकम. एकम म्हणजे काय? एक. रथाला एक चाक आहे. अजून रथ कसा आहे? भुजगयमिता तुरगा सप्त. तुरगा सप्त. सप्त म्हणजे 7. बघा इथे 1 आणि इथे 7. 7 तुरगा घोडे आहेत. पण कसे? की सापासारखे बांधलेले. सर्पांनी आवरून धरलेले म्हणजे सापासारख्या दोरीने आवरून धरलेले सप्त तुरगा 7 घोडे आहेत. निरालंब मार्ग. निरालंब म्हणजे न संपणारा. मार्ग म्हणजे रस्ता आहे. न संपणारा काय आहे? रस्ता आहे. सारथी अपि चरण विकलः. सारथी जो चालवणारा आहे तो सुद्धा चरण म्हणजे पायाने, विकल म्हणजे लंगडा आहे. पायाने कसा आहे तो? विकल आहे. विकल म्हणजे पांगळा आहे. पायाने तो पांगळा आहे. तथापि तरी सुद्धा रवी. रवी म्हणजे सूर्य. बघा समानार्थी शब्द रवी, भास्कर, दिनकर, भानू. अशा प्रकारे रवी प्रतिदिनम. प्रतिदिनम म्हणजे प्रत्येक दिवस. दिने दिने प्रतिदिनम हा अव्यय भाव समासाचा उदाहरण आहे बघा. प्रतिदिनम, दिने दिने, प्रत्येक दिवशी. प्रतिगृहम, गृहे गृहे. अशा प्रमाणे तिथे अत्यंत सुंदर समासाचे उदाहरण आलेले आहेत. ते पण आपण आपल्या चॅनल मध्ये घेणार आहोत. तर चला, रवी म्हणजे सूर्य. प्रत्येक दिवशी, दिने दिने, प्रत्येक दिवशी. अपार अशा आभा. नभस म्हणजे आकाश. जे पार नाहीये त्याला अपार म्हणतात. बघा अपार शब्द आलेला आहे इथे. अपार, न पार. इथं आलेला नन तत्पुरुष समास. कोणता समास आहे? नन तत्पुरुष समास. बघा अपार. अ ने सुरुवात झाली तर त्याचा विग्रह कसा होतो? न नी होतो. अपार
न पार, ज्याचा पार नाहीये अशा आकाशाच्या अंतम याती. अंत म्हणजे शेवटपर्यंत, याती म्हणजे येतो. जो सूर्य आहे प्रत्येक दिवशी आकाशाच्या, पण कसा आहे आकाश? अपार, त्याचा पार नाहीये अशा आकाशाच्या शेवटपर्यंत येतो. शेवटपर्यंत येतो. म्हणून महता मोठ्या कार्याची सिद्धी निश्चयानेच होते, आत्मविश्वासाने होते, उपकरणाने होत नाही. कशाने होते? उपकरणाने होत नाही. अशा प्रमाणे हा छंद आहे. पुन्हा एकदा आपण या छंदाचा अर्थ बघूया की रथाला एक चाक आहे, 7 घोडे आहेत, सर्पांनी आवळून धरलेल्या दोरीप्रमाणे 7 घोडे आहेत, मार्ग न संपणारा आहे, सारथी हा पांगळा आहे, तरी सुद्धा रवी प्रत्येक दिवशी ढगाच्या न संपणाऱ्या अपार अशा ढगाच्या शेवटपर्यंत येतो. म्हणून महान मोठ्या कामाची सिद्धता पूर्णता निश्चयाने होते, आत्मविश्वासाने होते, उपकरणाने होत नाही. अशा प्रकारे हा छंद आपण पाहिला. पुढचा छंद